त्या प्रवचनामध्ये एक प्रसंग चालू होता भीष्माचार्यांचा। भगवान कृष्ण परमात्मा धर्मराजाला आणि पांडवांना घेऊन भीष्माच्या अंतसमयी भीष्माचार्यांना भेट देण्याकरता आले असताना भीष्माचार्यांनी धर्मराजाला काही उपदेश केला। त्यामध्ये राजधर्मान, स्त्री धर्मान, मोक्ष धर्मान विभागशः त्यामध्ये राजधर्माचा उल्लेख केला। राजधर्म म्हणजे राजाचं कर्तव्य काय, या विषयावर भीष्म युधिष्ठिर संवाद या विषयावर प्रवचनामध्ये माझं व्याख्यान चालू होतं। आणि त्या व्याख्यानामध्ये धर्मराजाला जो भीष्माचार्यांनी उपदेश केला त्या उपदेशाचा प्रसंग होता की भीष्माचार्य धर्मराजांना सांगतायत की राजाचं पहिलं कर्तव्य आहे की राजाने अन्याय सहन करू नये, अन्यायाला प्रतिकार करावा। अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य असतं। अन्याय करणारा जेव्हा दोषी असतो तेव्हा अन्याय सहन करणारा दोषी आहे। प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर अन्यायाला आपण प्रतिकार करू शकत नसेल तर आपण त्यामध्ये दोषी आहोत। अन्याय करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा बलवान असेल तर अशाला आपण प्रतिकार करू शकत नाही, परंतु राजाचं कर्तव्य आहे अन्यायाला प्रतिकार करावं। अशा प्रकारचा विषय प्रवचनामध्ये चालू असताना एक प्रसंग त्यामध्ये आम्ही घेतला की सध्या बांगलादेशामध्ये जी अराजकता चालू आहे, कोट्यवधी हिंदूंवर फार मोठे अत्याचार होत आहेत। बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेला बांगलादेशामध्ये 22% हिंदू होते, आज ती संख्या 8% आलेली आहे। आणि ज्या वेळेला हा प्रकार बांगलादेशामध्ये झाला, सत्ता पालट झाली, हिंदूंवर मोठे अत्याचार झाले, हिंदू मुलींवर बलात्कार झाला। एकतर बातमी अशी आलेली होती की एका महिलेवर एकाच वेळेला 30 लोकांनी बलात्कार केला। अशा प्रकारचे भयंकर प्रसंग आणि त्यामध्ये आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर हिंदुस्थानच्या बॉर्डरवर कोट्यावधी हिंदू भारताकडे पाहून वाट पाहत आहेत की भारताने आम्हाला भारतात स्वीकारावं, कारण त्यांचं जगणं बांगलादेशमध्ये मुश्किल झालेलं होतं। या विषयाची चर्चा आम्ही करीत होतो। ही चर्चा करीत असताना आम्ही एक सांगितलं की का घडतं अशा प्रकारचे अत्याचार विशिष्ट समाजाकडून का घडतात, काय वेळे हिंदूंवर अत्याचार होत आहेत। इस्कॉनचे मंदिर तोडले गेले, बुद्धांचे बुद्ध विहार तोडले गेले, चर्च तोडले गेलेत, गुरुद्वारा तोडले गेलेत। मंदिरांनी तर काही बिघडवलं नाही आहे, गोरगरिबांनी काही बिघडवलं नाही आहे, पण अशा प्रकारचे अत्याचार हे दिवसेंदिवस जे वाढत चाललेले आहेत। तर आपल्याकडे सुद्धा असे प्रकार कधीतरी घडतात। आणि इतिहास जर आपण पाहिला, हजारो वर्षापासून जे आक्रमण भारतावर झाली, मुघलांचे आक्रमण झाले असतील, बाबराचं आक्रमण झालं असेल, टिपू सुलतान असेल, औरंगजेब असेल, एवढे जे आक्रमण का झाले याला कारण आपण मजबूत नसल्यामुळे, आपल्यामध्ये एकमेकात वाद, एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती नाही। त्याचा परिणाम हा झाला की आपल्याला आजपर्यंत हे अन्याय सहन करावं लागले आणि इतरांचं राज्य आपल्यावर राहिलं, आपल्याला हे सहन करावं लागलं। हजारो वर्षापासून आपण झोपलेलो आहोत, एकमेकाचे द्वेष, मत्सर, जातीवाद यामध्ये अडकलेलो आहोत आणि त्याचा गैरफायदा मुघलांनी घेतला, त्याचा गैरफायदा ब्रिटिशांनी घेतला। आज आपण स्वतंत्र भारतात आहोत, परंतु स्वतंत्र भारतात असून देखील शहरामध्ये काही ठिकाणी अनुचित प्रकार घडतात। तर अशा प्रकारचे अनुचित प्रकार जेव्हा घडतात तर त्यावेळेला आपण एकत्रित असून मजबूत असलं पाहिजे। अराजकता ही चांगली नाही आहे, अराजकता कोणत्याही धर्मात चांगली नाही आहे।
आणि हिंदू धर्म तर शांतताप्रिय धर्म आहे. हिंदू धर्म सहिष्णू धर्म आहे. हिंदू धर्म प्रत्येक पाणी मात्रावर दया करणारा धर्म आहे. आणि हा दयाभाव आपण ठेवलाच पाहिजे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणी आपल्यावर अन्याय करेल तर तो आपण सहन करावा. दयाभाव असावा. अन्याय आपण कधीच करू नये. एखाद्या व्यक्तीला विनाकारण गवताचे काळे देखील टोचू नये. कोण्याही जीवाचा अनुभव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाचाही मत्सर द्वेष आपल्याकडून कधीच करू नये. परंतु एखाद्या वेळेला अन्याय जर आपल्यावर होत असेल तर अन्यायाला प्रतिकार करणं सुद्धा आपण शिकलो पाहिजे. अहिंसा शब्दाचा अर्थ असा होत नाही की अन्यायाला आपण प्रतिकार करू नये, पण अन्याय कोणावर करू नये. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशची परिस्थिती जेव्हा आम्ही सांगत होतो त्या उदाहरण म्हणून आम्ही सांगितलं, एखादी व्यक्ती आहे, हे असं का घडतं, हे अराजक तत्व असं का करतात की ज्यांना हे आदर्श मानतात त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही एक उदाहरण सांगितलं की एखादा मनुष्य वयाच्या 50व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीचे जर लग्न करीत असेल तर हा त्या मुलीवर अन्याय नाही का? मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज मग तुम्ही दुसऱ्या धर्मावर का बोलता? का बोलता विषय नाही. संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की जे काही आम्ही बोललेलो आहे ते ग्रंथात लिखित आहे. आम्ही स्वतःच्या मनाने बोललो नाही किंवा असत्य बोललो नाही. आणि विश्लेषण करण्याच्या प्रक्रिया प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतात. जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो. काय वाटलं आम्हाला? आम्हाला एक वाटलं की एखादी व्यक्ती, या ठिकाणी मी नामनिर्देश करीत नाही, नामनिर्देश झालेला आहे त्यावेळेला, एखादी व्यक्ती 50 वर्षाची व्यक्ती 6 वर्षाच्या मुलीशी जेव्हा विवाह करते, विवाह होत असतो, तर त्यावेळेला आणि अशा व्यक्तीला आदर्श मानणाऱ्या जे अराजक तत्व आहे अशा लोकांकडून ह्या घटना घडतात. माझं मत या ठिकाणी असं आहे की प्रत्येकाने शांतता पाळली पाहिजे. प्रत्येक धर्मीयांनी शांतता पाळली पाहिजे. मग हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, बौद्ध असतील, प्रत्येक धर्मामध्ये अराजक तत्व असतात. प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या विचाराचे देखील लोक असतात. जे चांगल्या विचाराचे लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन काही कुप्रथा ज्या आपल्या धर्मामध्ये असतात त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदू धर्मामध्ये काही कुप्रथा होत्या, त्याला विरोध झाला, हिंदू धर्माने ती स्वीकारला आणि त्या कुप्रथा दूर केल्या. तसं एखाद्या धर्मामध्ये जर एखादी अशी काही कुप्रथा असेल, ती कुठल्याही व्यक्तीकडून असो, पण त्या कुप्रथेमुळे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर माझं मत असं आहे की मुस्लिम मंडळींनी सुद्धा एकत्रित विचार करून अशा कुप्रथा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धर्म कुठलाही असो, एक माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि माणुसकी या धर्मानुसार हे अनुचित आहे असं मला वाटलं आणि ते मी व्यक्त केलं. आता त्यामध्ये माझं संपूर्ण प्रवचन जर ऐकलं तर हा मुद्दा लक्षात येतो. परंतु काहींनी काय केलं, तेवढीच चुकली कट केली आणि ती व्हायरल केली आणि त्यामुळे तो गैरसमज निर्माण झाला. खरं त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश हा होता की बांगलादेशामध्ये जे काही अराजकता घडलेली आहे आणि त्या अराजकतेला कारण जे आहे ते कारण म्हणून तो एक उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं होतं. हा मूळ उद्देश माझा बांगलादेशामध्ये घडलेल्या हिंदूंवर अत्याचारांना आणि त्या ठिकाणी वाचा फोडावी आणि अशा प्रकारे समाजाने याचा विचार करावा. आणि यामध्ये मी एक सांगितलं की जो प्रकार बांगलादेशामध्ये घडत आहे, आपण जर सावध झालो नाही तर आपल्याकडे सुद्धा असा प्रकार घडू शकतो. आणि म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे आणि अन्यायाला प्रतिकार करायला देखील आपण शिकलं पाहिजे. हा त्या संपूर्ण प्रवचनाचा एक मुद्दा होता. आता याचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा इश्यू केला. काही राजकीय लोकांनी त्याचा फायदा घेतला असेल. आम्ही राजकीय नाही,
राजकीय कुठल्याही पक्षाचे समर्थक नाही आणि राजकीय कुठल्याही पक्षाचे विरोधक नाही. आम्ही कुठल्याही धर्माचे समर्थक नाही, कुठल्याही धर्माचे विरोधक नाही, परंतु हिंदू धर्मामध्ये आमचा जन्म झालेला असल्यामुळं आमचं सर्वस्व सनातन आहे आणि आमचा हा उद्देश आहे. आपण आपल्या धर्माचं पालन करावं. स्वधर्म निधनम श्रेयः परधर्मो भयावह. स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता किती कष्ट झाले तरी चालेल, आपण आपल्या धर्माचं पालन करावं, पण दुसऱ्याच्या धर्माचा स्वीकार करू नये आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर मात्र करावा. दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा, स्वतःच्या धर्माचं पालन करावं, हा आमचा एक पाठीमागचा शुद्ध उद्देश आहे. आणि कोणी जर त्याला राजकीय अर्थ लावित असेल तर तो सुद्धा चुकीचा आहे. राजकारणाचा आमचा संबंध नाही. संत राजकारणाच्या पलीकडे असतात. राजकीय पक्षाचे लोक आमच्याकडे येत असतील, जात असतील, सर्वच पक्षाचे लोक येतात. भारतीय जनता पार्टीचे लोक येतात, काँग्रेसचे लोक येतात, राष्ट्रवादीचे लोक येतात, सेनेचे लोक येतात, सर्वच आपल्याकडे येतात. परमार्थ सर्वांचा आहे. सगळ्याच येथे आहे अधिकार. कलियुग उद्धार हरीच्या नामे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाल आहे अधिकार. बाळे नारी नर आदी करून वेश्याही सर्वांना अधिकार आहे. कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. हा विचार आपण करावा. नारी नर असो, लहान असू द्या, मोठे असू द्या, कुठल्या जातीचे असू द्या, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीचे सर्व पंथाचे संत होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये मुस्लिम सुद्धा आहेत. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना नहावी जान विष्णुदास. वृंदावनला रसकान नावाचे एक संत होते, मुसलमान होते. ताज नावाचे एक संत होते, मुसलमान होते. इथं धर्माचा विषय नाही आहे, इथं अराजकतेचा विषय. अराजक तत्व जे असतात आणि आपण काय असतो, आपण ज्यावेळेला जातीमध्ये विभागला जातो आणि अराजक तत्व त्याचा गैरफायदा घेतं, अशा वेळेला आपण सावध राहिलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा आमचा शुद्ध उद्देश आहे. कोण इश्यू करणार आणि कोण त्याचा काय अर्थ करणार, हा ज्याचा त्याचा विषय आहे. आणि हे माझं स्वतःचं मत मी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी बरेच काही चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण चांगल्या प्रकारचे दाखवावं. बऱ्याच चॅनलवाल्यांनी हा मुद्दा उचलून धरला. गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये केलेलं वक्तव्य, पण गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये 25 लाख लोक येऊन गेले. या 25 लाख लोकांची भोजनाची व्यवस्था कशी झाली, 10,000 लोक रात्रंदिवस भजन कसे करीत होते, हे एकाही चॅनलने दाखवलं नाही. का दाखवलं नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्या तुम्हाला दाखवायच्या नाहीये. या ठिकाणी एवढा मोठा लाखो समाज एकत्रित येतो. लोक घरदार सोडून भजन करण्याकरता येतात आणि त्या ठिकाणी भक्तीचा आनंद, भक्तीचा रस, एवढे लाखो लोक त्या ठिकाणी असताना देखील कुठली अराजकता कधी होत नाही. प्रत्येक मनुष्य स्वयंशिस्त असतो. इथं पोलीसची सुद्धा यंत्रणेची गरज पडत नाही. इतकं आदर्श आणि 177 वर्षापासून चालू आहे. द्विशताब्दीच्या जवळ चाललेलो आहेत आपण. 250 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. शतकाचे शतक चाललेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 100 वर्ष आधीपासून ही परंपरा चालू आहे. या परंपरेमध्ये चांगल्या गोष्टी काय काय घडतात यापैकी एकही शब्द कुठल्या चॅनलने दाखवला नाही, हे दुर्दैव आहे. थोडी क्लिप आणि बाजूला काढून त्यावर इश्यू करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या वेळेला कांची कामकोटीचे शंकराचार्य यांना जयललिता यांनी अटक केली होती. जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांना अटक झाली होती कोणाच्या आरोपावरून. अनेक चॅनलवाले, काही चॅनलवाल्यांनी महिना दाखवलं, पण तो खरोखर जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं, एकाही चॅनलची हिंमत झाली दाखवायची का नाही? म्हणजे केवळ निगेटिव्हिटी तुम्ही दाखवता का? एवढे मोठे पॉझिटिव्ह कार्य त्या ठिकाणी घडतं. 25-25 लाख लोक एकत्रित येतात, गुन्हेगोंदाने राहतात आणि एवढी व्यवस्था आजच्या कालाच्या प्रसादाला 12,000 त्या ठिकाणी स्वयंसेवक होते. ते गावकरी रात्रंदिवस झटत होते. दशमीच्या दिवशी 1 लाख लिटर आमटी लागलेली आहे. 3-3, 4-4 लाख लोक दररोज त्या ठिकाणी भोजन करीत होते. एवढं मोठं समाजाला एकत्रित करण्याचं, समाजाला सन्मार्गाला लावण्याचं कार्य कोणी केलं? 2016 मध्ये जो सप्ताह होता
तांदूळनेर आपल्या काल्याच्या दिवशी 15 ऑगस्टचा दिवस होता. 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करायचा आपण निर्णय घेतला. त्यावेळेला 1.5 लाख तरुणांना व्यसनमुक्तीची शपथ दिल्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आपण आपल्या सप्ताहामध्ये केलेला आहे. गिनीज बुक मध्ये ज्या सप्ताहाची नोंद झालेली आहे त्या सप्ताहाचं कार्य 250 वर्षापासून चालू आहे. त्याबद्दल मात्र एक शब्द बोलण्याची यांची हिंमत नाही आणि हे थोडीशी क्लिप बाजूला करून आणि त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतायत. मी सर्व जेवढे काही नॅशनल चॅनल्स किंवा जेवढे चॅनल असतील त्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा सांगेल की तुम्ही तोडफोड करून वाक्य दाखवू नका. त्या प्रवचनामध्ये मी उदाहरण सांगितलं, भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितल्यापासून जो काही मुद्दा आहे तो संपूर्ण मुद्दा तुम्ही बघा. संपूर्ण मुद्दा बघितला तर त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. त्यातली एखादी छोटीशी क्लिप बाजूला करायची, समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीये. आणि मी सर्व तरुणांना सांगेल, आपली हिंसाचाराची संस्कृती नाही आहे. कुठलाही अनुचित शब्द आपल्या मुखातून कधी निघाला नाही पाहिजे. कोणाबद्दलही अनुचित शब्द निघाला नाही पाहिजे. आपली सहिष्णुतेची संस्कृती आहे. फक्त यातून आम्ही एकच सांगितलंय की अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला आपला प्रतिकार झाला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण काय सहन करावं, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि त्याकरता बांगलादेशाचं उदाहरण मी देऊन ते उदाहरण देताना हा दृष्टांत म्हणून मी सांगितलं की अराजक लोक अशा व्यक्तीचा आणि आधार घेतात आणि त्यामुळे ही अराजकता वाढते. मग अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार? मग आपण स्वतः मजबूत झालं पाहिजे. जो प्रकार पूर्वी घडत गेलेला आहे, मंदिरं तोडले गेले. भगवान कृष्ण परमात्म्याचं जन्मस्थान मथुरेला ते आजही ते आपल्या ताब्यात नाहीये. काशी वाराणसीला ज्योतिर्लिंग आहेत, नंदी त्या समोर आहेत, खालचा ढाचा पूर्ण मंदिराचा आहेत, हे सर्वांना माहिती आहेत. आलमगिरी ग्रंथामध्ये उल्लेखही आहेत. औरंगजेबाने ते मंदिर तोडलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत. मग हे का तोडलं गेलं तर त्यावेळेला आपण जागृत नव्हतो. आपल्या असावधानीचा गैरफायदा कोणी घेऊ नये याकरता आपण सावध राहावं. हा दृष्टिकोन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला होता. हा उद्देश आमचा त्या पाठीमागचा होता आणि हा उद्देश आम्ही या ठिकाणी आता पुन्हा बोलून दाखवलेला आहे. आणि म्हणून यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न कुठल्याही चॅनलवाल्यांनी आम्हाला विचारू नये. कारण आमच्या प्रश्नात जो मुद्दा आलेला होता तो मुद्दा मी या ठिकाणी पुन्हा रिपीट केलेला आहे. आणि आमचा मूळ उद्देश सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हे आम्ही मांडलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाही आहे. राजकीय पक्षाचे सर्वच लोक आमच्याकडे येतात, सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वांचाच आम्ही आदर करतो, सर्वच आमचा आदर करतात. आणि कुठलाही पक्ष असेल त्यांचा आम्ही समर्थक नाही, त्यांचे विरोधक नाही, विरोधक देखील नाहीये. सर्वांनी यावं, फक्त म्हणून यावं. कुठल्याही पक्षाचे असेल त्यांनी यावं. काँग्रेसची मंडळी येतात, बघतायत. भारतीय जनता पक्षाचे लोक येतात, त्यातही बघतायत. काही मुसलमानातले बघतायत. हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे. हा मुद्दा अराजकतेचा आहे. आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल वास्तविकतेत त्या धर्मियांचीच जबाबदारी आहे की ते अराजकता त्यांनीच थांबवली पाहिजे. परंतु आमचे जे शब्द आहे त्याची क्लिप व्हायरल करून आणि गावोगावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झाले. काय कारण? असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं दंगल करण्यासारखं उदाहरण दिलं. जे उदाहरण सत्य आहेत ते ग्रंथात आहेत, त्याला पुरावा आहे. प्रमाणाशिवाय आम्ही कोणते शब्द वापरलेले नाही आहेत. आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्याला मी एक तर असं समजेल की काय म्हणले तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल काय बोलले. मी त्या व्यक्तीला असा प्रश्न विचारतो, तू तुझी 6 वर्षाची मुलगी एखाद्या 50 वर्षाच्या माणसाला देशील का? स्वतःची मुलगी. हे जर तुला अनुचित वाटतं तसं मला अनुचित वाटलं मी ते बोललो. एखाद्याला ते मान्य असेल तो त्यांचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी जे काही होतं ते मी स्पष्ट केलेलं आहे. आणि इथून आणखी मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की पुन्हा पुन्हा मीडियाने आमच्याकडे येऊन त्रास देऊ नये.
जी बाजू आहे ती स्पष्ट मी मांडलेली आहे आणि त्या विषयावर मी ठाम आहे. काही लोकांनी मला असे प्रश्न विचारला, तुम्ही माफी मागणार का? माफी मागण्यासारखं आम्ही काही केलेलं नाही. आम्ही काही चूक केलेली असं आम्हाला वाटत नाही. त्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही FIR दर्ज झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि जे मी काही बोललेलो आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे. हिंदूंच्या देवदेवतावर कोणी काही बोलू शकतं, हिंदूंच्या साधू संतांची कोणी टिंगल करू शकतं. किती चित्रपट आहेत, अशा चित्रपटामध्ये आणि साधू संतांबद्दल निगेटिव्ह चर्चा केलेली आहे, त्यांच्यावर का तुम्ही आणि कारवाई करीत नाही? कोणी असू द्या, कोणी कोणाच्या धर्माच्या विरुद्ध कधी बोलू नये. प्रत्येकाचा आदर असेल, परंतु प्रत्येकाचा कुठल्या गोष्टीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो आणि जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी मांडला. आता राहिला विषय त्याचा विपर्यास झाल्यामुळं आपला सर्व तरुण वर्ग उठून बसलाय. आपल्याला अनुचित प्रकार काही करायचे नाही आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी चुकीचे अशा प्रकारचे प्रकार घडले, दगडफेक झाली, मारामाऱ्या झाल्या, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट केले, वैजापूरला देखील मोर्चा वगैरे झाला असेल. हा, यांना पण पायाला लागलेत. काय तुमचं नाव? अजय पाटील साळुंके. यांना पायाला लागलेत, यांना दगडफेक झाली तिथं. तर अशा प्रकारे हे प्रकार ज्यांनी केले हे अराजक तत्वाने केलेलं आहे. याला मी कोणी धर्माला जबाबदार धरीत नाही, पण त्या धर्मातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा अराजक तत्वांना आपण आवरा. आणि नाही आवरलं तर मग ऍक्शनला रिॲक्शन होणार. शांत एवढं उत्तेजित होऊ नका. उत्तेजित होण्याकरता मी बोलत नाही आहे. समाजामध्ये जर अशा प्रकारचे अराजक होत असतील तर आपल्याला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. शांततेने आपण आंदोलन करावं. धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, देशाबद्दल आपल्याला प्रेम असावं. कोणाला अनुचित बोलू नये. कोणी एखाद्या दुसऱ्या धर्माचा जरी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा चुकीचं आपण कधी बोलू नये. आणि म्हणून आपण शांततेचा मार्ग स्वीकारावा अशाच प्रकारचा आम्ही आपल्याला आदेश देतो. कुठे अराजकता होता कामा नये, कुठे चुकीचं मेसेज जाता कामा नये, परंतु आपण आपलं कार्य जे काही आहे ते कार्य करावं. तर मला असं वाटतं आता जे या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहेत हे आपण सर्वांनी ऐकलं. हे मीडियामध्ये सुद्धा गेलंय. परंतु आता इथून पुढे आमचे कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होणार. 2-2, 3-3 कार्यक्रम आम्हाला दररोज आहेत. आणि म्हणून आता अशा वेळेला कोणी मीडियावाला आमच्या पाठीमागं माईक घेऊन येईल म्हणून मी त्यांना सांगतो आता हे बंद करा. जे स्टेटमेंट मी आता दिलेलं आहे याबद्दल आता या विषयावर मी पुन्हा कधी बोलणार नाही. आणि माझ्याकडे कोणी येऊ नये. नॅशनल मीडिया असेल किंवा कोणते युट्यूबवाले असतील, कोणी माझ्याकडे या विषयावर येऊ नये. मी माझी बाजू या ठिकाणी मांडलेली आहे, स्पष्ट केलेली आहे आणि ती भूमिका माझी स्पष्ट आहे. त्या भूमिकावर मी ठाम आहे. जे मी बोललेलो आहे त्यावर देखील मी ठाम आहे. आता माझे विचार आपल्याला कळाले. आपण सर्व तरुणांनी एवढ्या लांबून तुम्ही आलात. आपल्या या ठिकाणी भोजनालयामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण भोजन करून जावं आणि भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाम म्हणून आपण जय जयकार करू शकतो. भारत माता की जय आपण जय जयकार करू शकतो. पण कुठल्याही व्यक्तीला आपण कधी काही बोलायचं नाही. कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या मुखामध्ये काही शब्द निघला नाही पाहिजे किंवा आपल्याकडून अनुचित प्रकार कधी घडला नाही पाहिजे, अराजकता घडली नाही पाहिजे. आपली संस्कृती ती नाही आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचं आपल्याकडून पालन व्हावं हाच